डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान कोल्हापूर संचलित श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गारगोटी व्यवसाय अभ्यासक्रम विभाग इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी पेपर सेकंड प्रकरण नंबर 5 इलेक्ट्रिक मिक्सर, ज्यूसर, ग्राइंडर, ब्लेंडर व फूड प्रोसेसर या प्रकरणातला पार्ट 1 आपण पाहणार आहोत. यासाठी हा एक व्हिडिओ बघा. आत्ताच आपण बघितलात की आधुनिक असे एक उपकरण इलेक्ट्रिक मिक्सर ग्राइंडर. सध्याच्या काळात ह्या मिक्सरचा वापर शहरी ग्रामीण भागात केला जातो आणि याचा वापर वारंवार केलेला आढळतो. घरामध्ये, हॉटेलमध्ये, विविध ठिकाणी इलेक्ट्रिक मिक्सर हा गृहिणींना वरदान ठरलेले असं इलेक्ट्रिक उपकरण आहे. अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक दैनंदिन कामकाजात वापरात येतं. मिक्सरद्वारे धान्य पीठ तयार करणे, फळांचा रस काढणे, हळद मिरची या घटकांची पावडर तयार करणे, मसाल्याची पावडर तयार करणे, आधुनिक रेसिपीप्रमाणे अन्नपदार्थ मिसळणे हे सर्व कमी श्रमात आणि कमी वेळात मिक्सरमुळे तयार होते. आता आपण बघूयात या मिक्सरची रचना. बाजूच्या आकृतीमध्ये इलेक्ट्रिक मिक्सरची रचना ही सर्वसाधारण रचना दाखवली आहे. नेहमीच्या बोलीभाषेत आपण याला मिक्सर असं म्हणतो. यामध्ये युनिव्हर्सल मोटर उभी बसवलेली असते. तिच्या शाफ्टला भांड्यातील ब्लेडने जोडलेले असतात. ब्लेड युनिव्हर्सल मोटरमुळे वेगाने फिरतात आणि त्यामुळे पदार्थ मिसळले जातात किंवा बारीक होतात. मिक्सर 230 व्होल्ट सिंगल फेज AC/DC सप्लाय 550 वॅट 18,000 RPMचे असतात. या आकृतीमध्ये इलेक्ट्रिक मिक्सरची सर्किट डायग्रॅम दाखवलेली आहे. सर्वसाधारण आर्मेचर, फील्ड वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंगमधून टॅपिंग्स काढून या ठिकाणी रोटरी स्विचला गतिनियंत्रकासाठी टॅपिंग काढलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इंडिकेटर, यामध्ये ओव्हरलोड झालेला इंडिकेटर आणि सप्लाय इंडिकेटर अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. मिक्सरची मोटर जी आहे त्यामध्ये फील्ड वाइंडिंगची टर्मिनल्स वरून 2 स्पीड मंडळाकृती आणि 3 स्पीड मंडळाकृती दाखवलेली आहे. मिक्सर 2 स्पीड असेल त्यावेळेला लो आणि हाय या गतीने फिरतो आणि 3 स्पीड असेल तर लो, मीडियम, हाय या गतीने आपल्याला नियंत्रित करता येतं. यासाठी ऑक्झिलरी वाइंडिंग वापरलेले असते. फील्ड वाइंडिंगमधूनच टॅपिंग काढून सर्वसाधारणपणे मिक्सरची गती नियंत्रित केली जाते. मिक्सरची रचना आणि कार्यप्रणाली. मिक्सर 2 भागात विभागलेला असतो. मिक्सरच्या खालील भागाला बेस युनिट असं म्हणतात आणि वरील भागास जार म्हणतात. बेस युनिट भागामध्ये युनिव्हर्सल मोटर बसवलेली असते. ही मोटर 2 किंवा 3 गतीने नियंत्रित करता येते. मोटरच्या आर्मेचर शाफ्टला एक फायबरचे कपलर बसवलेले असते. त्यास मोटर कपलर असे म्हणतात. मिक्सरचे भांडे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. त्यावर झाकण असते. भांड्याच्या तळाशी एक शाफ्ट असतो, त्याला जार शाफ्ट म्हणतात. जार शाफ्टच्या खालील भागास फायबरचे कपलर बसवलेले असते, त्यास जार कपलर असे म्हणतात. शाफ्टच्या वरील बाजूस विविध प्रकारचे ब्लेड बसवण्यासाठी थ्रेड केलेले असते. ब्लेड बसवताना भांडे बाहेर काढून स्पॅच्युलाचा उपयोग करून ब्लेड बसवले जाते आणि नंतर भांडे युनिटच्या खाचेत बसवून भांड्याचे व मोटरचे कपलर एकमेकात घट्ट बसवतात
त्यानंतर भांड्यात 3/4 एवढे पदार्थ टाकून झाकण घट्ट करतात व मोटर सुरू करून पदार्थावर क्रिया केल्या जातात. मिक्सरचे प्रमुख भाग. आता आपण बघायचे आहेत मिक्सरचे प्रमुख भाग. बेस युनिट, कपलर, जार, घुमट रिंग, सर्किट ब्रेकर, युनिव्हर्सल मोटर आणि उपसाधने. या भागांची माहिती आपण बघूयात. बेस युनिट. मिक्सरच्या खालील भागाला बेस युनिट म्हणतात. मिक्सरची बॉडी पूर्णपणे बॅकेलाइट किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेली असते. यामध्ये एक युनिव्हर्सल मोटर असते. ही मोटर सर्वसाधारण 500 ते 600 वॅटची असून गती 15,000 ते 20,000 RPMची असते. ही मोटर 230 व्होल्ट AC व DC सप्लायवर सुरू करता येते. मिक्सर ओव्हरलोड झाल्यास त्यासाठी सर्किट ब्रेकरसुद्धा बसवलेले असते. मोटरच्या आर्मेचर शाफ्टला वरील बाजूस एक फायबरचे कपलर बसवलेले असते. त्यानंतर कपलर. मिक्सरमध्ये फायबरपासून बसवलेले 2 कपलर असतात. एक मोटरच्या आर्मेचर शाफ्टला व दुसरे भांड्यातील ब्लेड शाफ्टला बसवलेले असते. मोटरची गती भांड्यातील ब्लेडला मिळण्यासाठी दोन्ही कपलर एकमेकांमध्ये बसवलेले असतात. त्यामुळे मोटरची गती ब्लेडला मिळते. त्यानंतर भांडे किंवा जार. मिक्सरसाठी ब्लेंडर जार, ग्राइंडर जार आणि चटणी जार अशी भांडी वापरली जातात. भांडे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. भांड्यामध्ये पदार्थ टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी भांड्यांचा उपयोग होतो. यामध्ये चटणी जार जे आहे ते चटणी जार नारळाचे तुकडे, हिरवी मिरची, जिरे, धने, गरम मसाला, दही आदी टाकून चटणी तयार करता येते. सुरुवातीला नारळाचे तुकडे, नंतर हिरवी मिरची, मसाला पदार्थ टाका व थोड्या प्रमाणात दही टाका. जारचे झाकण नीट लावून क्लिप बसवा. जार मिक्सरवर नीट फिरवून फिट करा. सप्लाय चालू करून 1 मिनिट फिरवा. चटणी तयार होते आणि यासाठी आपल्याला चटणी जारचा उपयोग चटणी तयार करण्यासाठी केला जातो. मात्र मिक्सर चालू असताना जारमध्ये पाणी टाकू नये. घुमट. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यावर एक पारदर्शक फायबर किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेले झाकण असते. यालाच घुमट असे म्हणतात, कारण याचा आकार घुमटाकार असतो. भांड्यात पदार्थावर होत असलेली क्रिया बाहेरून दिसावी, तसेच पदार्थ उसळून बाहेर पडू नयेत म्हणून भांड्यावर हे झाकण बसवलेले असते. या झाकणाला एक छिद्र असते, छोटंसं छिद्र असतं. या छिद्रातून हवा आत बाहेर होत असते. घुमट रिंग. यालाच डोम रिंग असं म्हणतात. घुमट आणि भांडे यांचा मधला जो भाग आहे तो घट्ट बसावा आणि यासाठी ही घुमट रिंग लवचिक रबरापासून बनवलेली असते. भांड्या आणि झाकण यांच्यामध्येही बसवली जाते. सर्किट ब्रेकर हा एक महत्त्वाचा घटक आहे. भांड्यामध्ये पदार्थ क्षमतेपेक्षा जास्त असल्यास मिश्रणाची बारीक करण्याची क्रिया केल्यास मोटरची गती कमी होते व मोटर ओव्हरलोड होतो. मोटर ओव्हरलोड होऊन वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून एअर सर्किट ब्रेकर बसवलेला असतो. मोटर ओव्हरलोड झाल्यास सर्किट ब्रेकरचा पिन रॉड बाहेर येतो. मोटर बंद होते. मोटर बंद झाल्यावर पिन प्लग सर्किटमधून बाहेर काढायचा. भांड्यातील पदार्थ कमी करून नंतर 1-2 मिनटं थांबून पिन रॉड दाबून मोटर पुन्हा सुरू करावी. म्हणजेच मोटरच्या पर्यायाने मिक्सरच्या संरक्षणासाठी सर्किट ब्रेकरचा उपयोग होतो. युनिव्हर्सल मोटर हा देखील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. युनिव्हर्सल मोटरचे मोटर बॉडी, फील्ड कवर, फील्ड वाइंडिंग, आर्मेचर कोअर, आर्मेचर वाइंडिंग, ब्रश असे मुख्य भाग असतात. ही मोटर AC DC दोन्ही सप्लायवर कार्य करते. ही मोटर 1/2 HP ते 3/4 HP मध्ये उपलब्ध आहेत. या मोटरची गती 18,000 RPM ते 20,000 RPM असते. तसेच वजनाने हलकी असते, हाताळण्यास सोयीची असते, मजबूत रचना असते व आकाराने लहान असल्याने घरगुती उपकरणामध्ये ही मोटर वापरलेली आपल्याला आढळून येते. उपसाधने यालाच ॲक्सेसरीज असं म्हणतात. यामध्ये सपाट चमचा याला स्पॅच्युला असे म्हणतात. या चमच्याच्या साह्याने भांड्यातील पदार्थ खालीवर करता येतो. तसेच दुसऱ्या बाजूचा उपयोग भांड्यातील ब्लेड काढणे व बसवण्यासाठी करतात. 2 ड्राय ग्राइंडिंग ब्लेड कोरडे पदार्थ बारीक करण्यासाठी याचा उपयोग होतो.
मिरची पावडर, मसाले, हळद तयार करण्यासाठी ड्राय ग्राइंडिंग ब्लेडचा उपयोग होतो. वेट ग्राइंडिंग ब्लेड ओले पदार्थ एकदम बारीक करण्यासाठी किंवा वाटण्यासाठी ह्या ब्लेडचा उपयोग करतात. उदाहरणार्थ ओला मसाला बारीक करणे, इडली पीठ तयार करणे, टोमॅटो प्युरी, आमरस इत्यादी. मिन्सिंग ब्लेड भाज्यांचे मोठ्या आकाराचे तुकडे लहान करण्यासाठी या ब्लेडचा उपयोग करतात. अर्थात खिमा करायचा असेल तर मटणाचे तुकडे करणे, भाजी चिरणे इत्यादी कामासाठी मिन्सिंग ब्लेडचा उपयोग होतो. व्हिपर ब्लेड एकापेक्षा जास्त पदार्थ एकजीव करण्यासाठी या ब्लेडचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ थंड कॉफी, ज्याला कोल्ड कॉफी म्हटलं जातं, ऑमलेट म्हणजे अंडी फेटायची असतील, श्रीखंड म्हणजे दह्यापासून चक्का आणि इतर पदार्थ घालून श्रीखंड बनवण्यासाठी, लस्सी तयार करण्यासाठी आणि लोणी काढण्यासाठी या व्हिपर ब्लेडचा उपयोग केला जातो. सोबत त्या आकृतीमध्ये आपल्याला या सर्वांची रचना दिसून येते. मिक्सर वापरताना घ्यावयाच्या दक्षता. आतापर्यंत आपण मिक्सरची रचना, मिक्सरची सर्किट डायग्रॅम, मिक्सरची गती नियंत्रणाच्या पद्धती, त्याचप्रमाणे मिक्सरमध्ये वापरले जाणारे ब्लेड्स, त्यांचे उपयोग हे बघितलं. आता मिक्सर वापरताना प्रत्यक्षात आपल्याला काय दक्षता घ्यायच्या आहेत? तर मिक्सर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ सुरू ठेवू नये. प्रत्येक 2 मिनिटानंतर 20 सेकंद बंद ठेवावा. जर मिक्सर जास्त वेळ सुरू ठेवला तर वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. 2. मिक्सर सुरू करण्यापूर्वी योग्य ते ब्लेड भांड्यामध्ये घट्ट बसवावे, अन्यथा ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. 3. मिक्सर सुरू करण्यापूर्वी भांड्यात पदार्थ टाकून झाकण घट्ट बसवावे. 4. मिक्सरची सुरुवात नेहमीच कमी गतीपासून सुरू करावी. 5. मिक्सरचे भांडे पदार्थाने पूर्ण भरू नये. पाऊण भांडे पदार्थाने भरावे. पदार्थ जास्त भरल्यास मोटर ओव्हरलोड होऊन वाइंडिंग जळण्याची शक्यता असते. आता आपण बघूयात मिक्सरचा तांत्रिक तपशील. ज्यावेळेला आपण बाजारातून मिक्सर खरेदी करतो त्यावेळेला त्याच्यावर टेक्निकल स्पेसिफिकेशन लिहिलेलं असतं. त्यामध्ये कोणकोणते घटक येतात? मॉडेल, डोमेस्टिक अप्लायन्सेस, व्होल्टेज 230 व्होल्ट AC 50 हर्ट्ज, पॉवर कन्झम्पशन 600 वॅट, प्लॅस्टिक मोटर, युनिव्हर्सल हेवी ड्युटी, स्पीड 3 स्पीड, इंचिंगसह, RPM 18,000, डोम मटेरियल पॉलिकार्बोनेट, बॉडी मटेरियल हाय क्वालिटी, जार व ब्लेड्स SS पॉलिश्ड असतात. अशा पद्धतीचं स्पेसिफिकेशन मिक्सरच्या वरच्या कव्हरवर लिहिलेलं असतं. अशा प्रकारे आपण मिक्सरच्या सर्व प्रकारची माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये मिक्सरचे टेस्टिंग, मिक्सरची दुरुस्ती, रिपेरी, मिक्सर स्वच्छ कसा ठेवावा हे पाहणार आहोत. तत्पूर्वी आता यामध्ये स्वाध्याय दिलेले आहेत. ते स्वाध्याय तुम्ही दोन्ही भाग बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, अभ्यासल्यानंतर सोडवावयाचे आहेत.